धन्यवाद. मला एनर्जी मिळेल. रवी सरांनी ऑलरेडी सांगितलं की मोटिवेशनल स्पीकर आहे आणि काही फीडबॅक्स मला खाली बसलो होतो तेव्हा मिळाले होते की एक्स्ट्रा इन्कम कसं मिळेल आणि प्रमोशन कसं मिळेल याच्याबद्दल सुपरवायझर आणि मॅनेजर यांचं वैयक्तिक मत आहे. पण त्याच्याबद्दल जर स्पॅनकोबद्दल किंवा पैसे कमवण्याच्या गोष्टीबद्दल जर माहिती करायची असेल तर माझी सर्वांना एकदा विनंती असेल की आपण स्वतः एकदा उभं राहावं आणि स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या पडतात की आपण आपलं काम करत असतानाही स्वतः इथे जे आहेत या टाळ्या ज्या आहेत पूर्ण भारतामध्ये गेल्या पाहिजेत. हेल्प मी वेलकम न्यू मॉडेल इन बीबीजी कॉल स्पॅनको. आवाज नाही येते, आवाज येत नाहीये, आवाज येत नाहीये. धन्यवाद मित्रांनो. सर्वप्रथम सर्वांनीच व्यासपीठ असेल, आपली मॅनेजमेंट असेल, मॅनेजमेंटबद्दल आणि सर्वांच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे. पण तुम्ही सर्वजण आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आणि वेगवेगळ्या पदावरती काम करताय आणि बीबीजीचं हे जे जहाज आहे ते समर्थपणे या समुद्रामध्ये तुम्ही चालवताय. त्यामुळे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्याकडनं अभिनंदन. आणि स्पॅनको जी पद्धत आहे त्याच्या आधी सांगायच्या आधी थोडासा मी बॅकग्राऊंड सांगतो की बॅकग्राऊंड काय आहे. थोडा माझा आवाज बसलेला आहे. टेम्परेचर दुपारी जवळपास 4-4:30 104 वरती होतं, ते आत्ता नॉर्मल झालं आहे. माईट बी तुमच्या सर्वांची एनर्जी मिळाल्यामुळे नॉर्मल झालं असेल, तरी सांगायचा प्रयत्न करतो. बीबीजी परिवाराबरोबर मी मागच्या 2 महिन्यापासून काम करतो आहे. पण गायकवाड सर माझे इन्स्पिरेशन्स आहेत. जेव्हा मी पुण्यात पहिल्यांदा आलो होतो, गायकवाड सरांना माहीत नसेल पण गायकवाड सरांच्याच एका कंपनीमध्ये मी कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून काही महिने काम केलं होतं आणि तिथं इन्स्पिरेशन झालं होतं की मला एक मराठी व्यक्ती करू शकतो तो मी पण करू शकतो. आणि वयाच्या 21व्या वर्षी मी 100 कोटीचा माझा कार रेंटलचा व्यवसाय करत होतो. होल्टासचं बीबीजीचं जे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते मी ब्रेक केलं होतं. आणि माझे एक मित्र आहेत व्यंकटेश वाडेकर, सरांना आठवतही असतील. आम्ही सरांना एकदा भेटायला आलो होतो आणि सर त्यावेळेस म्हटले होते की आपण एकत्र काम करूयात. पण ज्यामधून आपण वय लहान असतं, मराठी उद्योजक आहोत आणि त्यावेळेस खूप अहंकार भरलेला होता की आपण काहीतरी करू शकतो. पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळी गोष्ट होती. आणि 2017मध्ये माझ्याबरोबर खूप सुंदर घटना घडली. मुंबईवरनं येत असताना माझे एक ऑस्ट्रेलियन कोच आहेत, त्यांना मी ड्रॉप करायला गेलो होतो आणि येत असताना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती माझा अपघात झाला. त्याच्यामध्ये 90% बॉडी जी आहे ती कोलॅप्स झाली. स्पायनल कॉर्डला इंजुरी झाली. रिबकेज जे आहे, छातीचा पिंजरा जो आहे त्याचा भुगा झाला होता. एक किडनी आजही नॉन फंक्शनल आहे. आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये जवळपास वर्षभर हॉस्पिटलमध्ये होतो, तर हॉस्पिटलमध्ये असताना आतली वायरिंग जी आहे ती चेंज झाली की आपण काय करायला पाहिजे की पैसे कमवण्यासाठी. कारण गावाकडनं आल्यानंतर जे आहे घरच्याकडनं एकच संस्कार मिळाला होता की चांगलं एज्युकेशन घ्यायचे, चांगली नोकरी करायची आणि सक्सेसफुल आयुष्य करायचं. पण जेव्हा मी पुण्यामध्ये आलो तर पुण्यामध्ये पुणा स्टेशनवरती मी रेल्वेने आलो होतो आणि पहिलंच एक माझे मामा यायला वेळ होता म्हणून एक पुस्तक वाचलं होतं. ते पुस्तकाचं नाव होतं की यशस्वी आणि अमीर कसं व्हायचं. जे पॉल गेटी नावाचे एक लेखक आहेत, जे अमेरिकेतले सर्व श्रीमंत व्यक्तीपैकी एक होते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की जर तुम्हाला काही करायचं असेल आणि यश मिळवायचं असेल तर काय करायला पाहिजे. तर त्यात पहिली गोष्ट लिहिली होती त्यांनी की लोकांची मदत करायला पाहिजे. तर मी लहानपणापासून गावामध्ये असताना असं कोणी सांगितलंच नव्हतं की लोकांची काहीतरी मदत करायला पाहिजे. आणि यश मिळवण्याचे आणि पैसे कमवण्याशी लोकांची मदत करण्याचा काय संबंध आहे, त्यावेळेस तो काही कळलं नाही. दुसरं तुम्ही जे काय करताय, तुमचं जे काही कोर काम आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीतरी करायला पाहिजे. ज्याला बिझनेस वर्ल्डमध्ये डायव्हर्सिफिकेशन म्हणतात. ठीक आहे, तुमच्या कोर फोकसबरोबर तुम्ही डायव्हर्सिफाय कसं करता. पण आपण जे काही नॉर्मल एम्प्लॉई आहोत, आपण काहीतरी आपलं जे काही काम करतो त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी करायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असताल तर तिसरी गोष्ट, तुम्ही आरोग्याशी निगडीत, आर्थिक व्यवहाराशी निगडीत आणि रिलेशनशिप निगडीत काहीतरी काम केलं पाहिजे. ज्याला इंग्रजीमध्ये हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप म्हणतात. या तीन गोष्टी ज्या आहेत त्या जेपॉल गेटींच्या पुस्तकाने ते मनामध्ये माझ्या रुतत गेलं की नाही, आपण काहीतरी स्वतःचं करायला पाहिजे आणि नोकरी नाही करायला पाहिजे. तुम्ही पुण्यामध्ये वडापाव विकण्यापासून, माल धक्का चौकापासून, न्यूजपेपर विकण्यापासून आज तुमच्या सर्वांच्या समोर आणि जे माझे इन्स्पिरेशन्स आहेत गायकवाड सर आणि रवी सर माझे मित्र पण आहेत आणि मेंटर पण आहेत. मी जवळपास त्यांना 10 वर्षापासून ओळखतो, माझ्या ॲक्सिडेंटच्या आधीपासून ओळखतो. त्यांनी माझी काही आधीची जर्नी पाहिली आणि आत्ताची जर्नी पाहिली आहे. आज पहिला प्रोग्राम आहे, माझी मातृभाषा मराठी आहे आणि मराठीमध्ये पहिल्यांदा बोलतो आहे. कारण मी जेव्हा पहिलं एक कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करत होतो तर माझे मेंटर जे आहेत, मी कार रेंटलचं ऑपरेशन पाहत होतो. मला त्यांनी विचारलं तुला काय करायचं आहे. म्हणलं सर शिकण्यासाठी जे काय करायला लागेल ते सर करायची तयारी आहेत. तर तुम्ही जे सांगाल ते काम करायला. ते मला ड्रायव्हर मॅनेजमेंटचं काम दिलं. आणि ड्रायव्हर मॅनेजमेंटसाठी नॅशनल हेड जे आहेत, लीज प्लॅन नावाची कंपनी जी लिझिंगमध्ये खूप मोठी कंपनी होती,
तर त्यांनी आणि त्या ड्रायव्हरच्या समोर माझा एक इन्सल्ट केला होता की ज्यांना सक्सेसफुल व्हायचे त्यांना इंग्रजी बोलता यायला पाहिजे. आणि तिथं मी निर्णय घेतला की नाही, इथून पुढे जे आहे ते आपण फक्त इंग्रजीतच बोलायला पाहिजे. आणि ती भाषा डेव्हलप होत गेली, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सपोर्ट करत गेलो. आणि जेव्हा मी BBJ बरोबर किंवा रवी सरांच्या माध्यमातून आलो की नाही, आपण महाराष्ट्रातले आहोत आणि आपल्या मुलांबरोबर, महाराष्ट्रीयन मुलांबरोबर कनेक्ट व्हायला पाहिजे, तर आपण आपल्या मातृभाषेबरोबर पण कनेक्ट करू शकतो. लँग्वेज बॅरियर नसलं पाहिजे. तर आज मी पहिल्यांदा मराठीमध्ये बोलतोय. तर सर्वांसाठी तुम्ही स्वतः टाळ्या वाजल्या, स्वतःसाठी टाळ्या वाजल्यात, माझ्यासाठी पण एकदा टाळ्या वाजवा, म्हणजे माझा अहंकार वाढेल. तर स्पॅनको ही जी पद्धत आहे, स्पॅनकोचा उद्देश काय आहे की स्पॅनको एक प्रणाली आहे. तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं माहिती करूयात की स्पॅनको ही खूप सोपी पद्धत आहे. सेल्स अँड मार्केटिंग हा शब्द जो आहे स्पेशली महाराष्ट्रामध्ये आणि कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये निगेटिव्ह कनोटेशन म्हणजे नकारात्मकतेकडे पाहायला जातो. पण आपण प्रत्येकजण काहीतरी दिवसभर जे आहेत ना, काही ना काही विकत असतो. कुणीतरी आपला वेळ विकतंय, कुणीतरी आपली समस्या विकतंय, राईट, आणि कुणीतरी जे आहे कुठलीतरी प्रोडक्ट किंवा सेवा विकतंय. पण आपण काहीतरी विकत असतो. पण काय की आपण सारे जे आहेत ना, कुठल्या तरी अनऑर्गनाइज म्हणजे आपल्याला माहिती नाही सेल्स अँड मार्केट. खूप सोपी पद्धत आहे. तर 1980 साली झेरॉक्सची जी मॅनेजमेंट आहे, झेरॉक्स नावाची कंपनी, किती लोकांनी जुनी झेरॉक्सचे दुकानं पाहिलेत? सर्वांनी पाहिलेत. झेरॉक्स नावाची जी कंपनी आहे, तर 1980 साली त्यांचे पूर्ण जगभरामध्ये जवळपास 25,000 एम्प्लॉई काम करत होते. आणि मॅनेजमेंटमध्ये डिस्कशन चाललं होतं की आपल्या एम्प्लॉईचं प्रमोशन कसं करायचं. आणि झेरॉक्सकडं आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्कृष्ट प्रोडक्ट्स होते. तर सेल्सच्या टीमला आणि काही मॅनेजमेंटच्या स्ट्रॅटजी टीमला त्यांनी बोलवलं आणि आपण काय करू शकतो. तर ते म्हणजे आपण जर आपल्या प्रोडक्टच्या बद्दलची सेल्स अँड मार्केटिंगची प्रणाली जर जी आहे ती जर डेव्हलप केली आणि आपल्या साऱ्या एम्प्लॉईजला जर शिकवली, तर आपल्या कंपनीचा सेल्सही वाढेल आणि आपण आपल्या कंपनीतले जे एम्प्लॉईज आहेत त्यांना आपण ग्रो करू शकतो. तर रिसेंटली KPMG नावाची एक कंपनी जी मार्केट रिसर्च करते, 1995 पासून 2019 पर्यंत झेरॉक्सचा रिपोर्ट त्यांनी एक पब्लिश केला, स्पॅनको रिपोर्ट म्हणून. सांगायला आवडेल की त्या 25,000 एम्प्लॉईपैकी जवळपास 3,000 एम्प्लॉई जे आहेत ते CSO मॅनेजमेंट म्हणजे CEO लेवलचं किंवा त्या लेवलच्या मॅनेजमेंटमध्ये आत्ता काम करत आहेत, जे 1995 ते 2019 या काळामध्ये काम करत आहेत. ॲव्हरेज प्रमोशन जे आहे प्रत्येक व्यक्तीचं ज्यांनी स्पॅनको अवलंबलं, त्यांचं ॲव्हरेज वर्षानुवर्ष जे ॲव्हरेज प्रमोशन जे आहे ते 68% आहे. आणि ज्यांनी स्पॅनको ही प्रणाली जी आहे ज्यांनी आत्मसात केली, म्हणजे मी स्पॅनकोला मागचे 20 वर्ष जे वापरतोय, माझा जो काही सेल्स अँड मार्केटिंग जे असतं, जसं रवी सरांनी सांगितलं की मी 100 कोटीचा व्यापार करत होतो, तर मी 100 कोटीचा व्यापार फक्त 6 महिन्यामध्ये उभा केला होता. आणि सोपी गोष्ट होती जी स्पॅनको पद्धत वापरली होती. ऑपरेशन काय असतं, सेल्स अँड मार्केटिंग काय असतं, स्ट्रॅटजी काय असतं, बजेटिंग काय असतं, कॅपिटल काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी नंतर करायला लागल्या. पण स्पॅनको इतके माझ्या माइंडमध्ये घुसली होती की नाही, हा स्पॅनकोकडनं आपण करू शकतो. आणि पुण्यामध्ये कुठली ओळख नव्हती. आज हिंजवडीमध्ये तुम्ही जर गेलात तर प्रत्येक कंपनीमध्ये मला कोणीतरी ओळखतो. आपल्याच BBJ मधले जे टॉप मॅनेजमेंटमधले लोक आहेत, जवळपास 80% लोक मला ऑलरेडी ओळखतात. त्याचं कारण काय की स्पॅनको ही खूप सोपी पद्धत आहे. तर ती पद्धत काय आहे ती समजून घेण्यासाठी, तर स्पॅनको ही एक प्रणाली आहे जी झेरॉक्स या कंपनीने विकसित केली. तर ती सोप्या भाषेमध्ये प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये, स्पॅनको एक लाईफ स्किल आहे. म्हणजे आपण जसं शॉपिंग करायला शिकतो, जेवायला शिकतो, राईट, छोटे छोटे जे लाईफ स्किल आहेत आपण ज्याला दररोज जीवनामध्ये लागतात, तसं सेल्स अँड मार्केटिंगमधलं स्पॅनको ही एक छोटी सिंपल प्रणाली आहे. ती प्रणाली जी आहे ती आपण सोप्या भाषेमध्ये कशी करू शकतो. आणि इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती, किती लोकांना इथे ॲडिशनल 15-20 हजार रुपये, 50 हजार रुपये, 1 लाख रुपये कमवायचे, ठीक आहे. जर ते कमवायचे असेल तर खूप सोपी, दिवसभरामध्ये जर तुम्ही तुमचा 1 तास स्पॅनकोसाठी दिला, जो तुम्ही IPL पाहण्यामध्ये किंवा कुठेतरी काही वेगळ्या गप्पा मारण्यापेक्षा, तर तुम्ही नक्कीच 15 ते 20 हजार रुपये जे आहेत महिन्याला ॲडिशनल कमवू शकता. तर ते काय ते तुम्हाला माझ्या उदाहरणात, मी आता BBJ बरोबर जे असोसिएट झालो, तर ॲडिशनल माझं 30 ते 35 हजार रुपयाचं इन्कम मी डेव्हलप केलं, जे डिसेंबरपासून आता सुरू होईल. आणि ते काय करतो ते तुम्हाला मी थोड्याफार सांगणार आहे. ती स्पॅनको जी प्रणाली आहे ना, ही सक्सेसचा मंत्र आहे, म्हणजे यश मिळवण्याचा मंत्र आहे. आणि शोकांतिका अशी आहे की आज IIM मध्ये असेल किंवा IIT मध्ये असेल किंवा आपल्या एज्युकेशन सेक्टरमध्ये असेल, जवळपास 98% लोकांना स्पॅनको माहिती नाही आहे. स्पॅनको ही सिस्टम जी आहे ही काही कुणीतरी असं कुणाच्या नावाने इन्व्हेंटेड किंवा पेटेंटेड नाही आहे. ती झेरॉक्सने डेव्हलप केली. नंतर आपण वेगळ्या गोष्टी, किती लोकांनी जे मार्केटिंगमध्ये असले त्यांना CRM नावाचं एक सॉफ्टवेअर माहिती असेल, तर CRM जे आहे, सेल्सफोर्सने जे CRM डेव्हलप केलं, हे सारं स्पॅनकोवरती डेव्हलप केलं आहे. किंवा आपल्या भारतातली जी कंपनी झोहो नावाची, जी आज $1 बिलियन कंपनी, त्यांनी स्पॅनको इम्प्लिमेंट केली आहे. आणि प्रत्येकजण आपल्या किती लोकांकडे स्वतःचं व्हॉट्सअप आहे? व्हॉट्सअप कंपनी स्वतःची नाही, आपण स्वतः जे वापरतो ते व्हॉट्सअप आहे. फक्त ते व्हॉट्सअप एक सॉफ्टवेअर जर आपण वापरलं तर प्रत्येकजण महिन्याला 15 ते 20 हजार रुपये सहजतेने कमवू शकतो.
इतकी सोपी स्पॅनकोची पद्धत आहे. अपॉर्च्युनिटी काय आहे की बीव्हीजी परिवारामध्ये बीव्हीजी जे वेगळे कंपनीज आहेत आपल्याकडे जगामध्ये मान्य असणारे वर्ल्ड क्लास प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस आहेत. ठीक आहे. तर माझे काका जे ते दुकान चालवायचं ते ऑलवेज सांगायचे की चना बेचने वाला जो है ना अमीर नहीं होता है, सोना बेचने वाला अमीर होता है. आणि बीव्हीजी का हर एक प्रोडक्ट सोना है. राइट. अब वो सोना कैसे बेचता है उसका नाम है स्पैनको. ठीक है. तो उसके ऊपर बात करते हैं. मेरे पास हार्डली नेक्स्ट 5 से 10 मिनट अवेलेबल है, पर मैं रिक्वेस्ट करूंगा रवि सर को कि मुझे और 2-3 मिनट एक्स्ट्रा रखी है, बिकॉज बहुत इंपॉर्टंट है स्पैनको समझना. और मैं ये जो स्पॅनको आहे हा जो स्पॅनको आहे, सॉरी मी परत हिंदीमध्ये गेलो, तर स्पॅनको जो आहे हे पुढचे 6 महिने जे आहे माझं उद्दिष्ट जे आहे, मी रवी सरांकडे जेव्हा मी रवी सरांना भेटलो तर आपल्याकडे आत्ता बीव्हीजीमध्ये जे आहे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत 5000 मुलांना डेव्हलप करायचं आहे. तर मी सरांना म्हटलं की मी 5000 असे युवक तयार करतो जे स्पॅनको कन्सल्टंट असतील. तर माझ्याबरोबर जे आहे ना ही ऐश्वर्या उभी आहे, जी फूड टेक्नॉलॉजिस्ट आहे, सॉरी ॲग्री टेक्नॉलॉजिस्ट आहे. ठीक आहे. तिने स्वप्न घेतलं आहे, माझ्याबरोबर आता जस्ट 1 महिन्यापूर्वी आली आहे. तिने स्वप्न घेतलं की महाराष्ट्रामध्ये तिला 1000 ॲग्री कन्सल्टंट डेव्हलप करायचे आहेत आणि तिचं ते ट्रेनिंग घेते आहे. तिचा आज पहिला अनुभव आहे की ती असं कुठेतरी स्टेजवरती आली आहे. आणि जर ऐश्वर्या करू शकते तर इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती करू शकतो. त्याचा कामाचा अनुभव फक्त 1 महिन्याचा आहे. तर स्पॅनको काय आहे तर नेक्स्ट स्पॅनको सिंपल आहे. स्पॅनको जे आहे की स्पॅनकोची पद्धत जी आहे की आपल्याला सेल्स कसं काढायचं आहे. जसं नानांचं मी नाव ऐकलं होतं की माल कसा खपवायचा आहे, तर माल खपवण्याची सोपी पद्धत आहे. ठीक आहे. तर ती आपण समजून घेऊयात. तर स्पॅनको जे आहे हे 5 ते 6 स्टेजमध्ये काम करतं. नेक्स्ट. तो स्पॅनकोमध्ये जे आहेत ना 5-6 स्टेज आहेत. त्याला पहिली स्टेप आहे स्पॅनको जी आहे ही सेक्युरिटी क्षेत्रामध्ये, म्हणजे जिथे सुरक्षा पुरवण्याच्या गोष्टी आहेत, पोलीस यंत्रणेमध्ये पण स्पॅनको वापरलं जातं. तर स्पॅनको खूप सोपी पद्धत आहे. स्पॅनकोमध्ये काय पहिली स्टेप जी आहे सस्पेक्टिंग. तुम्हाला ज्या व्यक्तीबरोबर काम करायचंय अशा संभाव्य लोकांची जर यादी करता आली तर आयुष्यामध्ये यशस्वी होता येतं. त्याला सस्पेक्टिंग म्हणतात. मी तुम्हाला माझं उदाहरण देतो. मी आता स्पायनल कॉर्ड इंजुरी पेशंट आहे आणि मी जेव्हा लाईफ सायन्सचे प्रोडक्ट्स आपले सारे बघितले तर पुण्यामध्ये माझ्यासारखे स्पायनल कॉर्डचे पेशंट जे आहेत ना जवळपास 380 लोक आहेत. किती लोक आहेत? 380. आणि मी जवळपास 19 देशामध्ये आणि 200 डॉक्टरांबरोबर डिस्कस केलं आहे माझं स्पायनल कॉर्डच्या इंजुरीबद्दल. मी जेव्हा साहेबांना घरी भेटलो होतो तेव्हा साहेबांनी पवन सरांची माझी ओळख करून दिली होती. ते म्हणले की अक्षयसाठी काहीतरी औषध बनवा. ठीक आहे. कारण स्पायनल कॉर्ड इंजुरीवरती अजून औषध अवेलेबल नाही आहे. तर 380 लोक जे आहेत आणि त्या आमचा सर्वांचा एकमेकांचा परिचय झालेला आहे. तर आमचा व्हॉट्सअप ग्रुप एक तयार झालेला आहे आणि सारे मला विचारतात की तुझी एवढी एनर्जी कसं काय मेंटेन करतो. तर कोविडमध्ये मला कोरोना झाला होता आणि रवी सर जे आहेत ना 100+ बद्दल माहिती देतात. ते म्हणजे 100+ वापर. मी मागचे 4 वर्ष झाले रेग्युलरली 100+ वापरतो. माझ्या लेवलची जी इंजुरी आहे, ठीक आहे, माझ्या लेवलची इंजुरी, ठीक आहे, हा बेडवरनं बाहेर पडू शकत नाही. मला डॉक्टरनी सांगितलं होतं की तुला आयुष्यभर बेड रिडन राहायला लागेल. बिलो चेस्ट मला सेन्सेशन नाही आहे. मी 12 तास याच एनर्जीमध्ये काम करतो. दुपारी 3:30 वाजता 104 टेम्परेचर होतं, आत्ता नॉर्मल आहे. आणि याचं एकच काम आहे की तुमच्या सेल्युलर लेवलचं न्यूट्रिशन जे आहे ना ते म्हणजे 100+ आहे. याच्याबद्दल मी माझ्या त्या ग्रुपमध्ये माहिती पाठवली की संभाव्य ग्राहक कोण असतील. नेक्स्ट ही 5 जे आहेत त्यातली मी आज तुम्हाला संभाव्य ग्राहक, तुमचं टार्गेट मार्केट काय आहे, की आपल्याकडे जे आहे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत पण आपल्या प्रोडक्टचे संभाव्य ग्राहक कोण आहेत हे आपल्या लोकांना माहिती असलं पाहिजे की आपलं या प्रोडक्टचं संभाव्य ग्राहक कोण आहे, टार्गेट मार्केट कोण आहे, त्याचं काय कमिशन आहे, किती % कमिशन आहे, बीव्हीजीला किती मिळणार आहे, आपल्याला काय मिळणार आहे, सगळ्या टेक्निकल गोष्टी येतात. पण मी तुम्हाला सांगतो की आपल्या मोबाईलमध्ये जे काही व्हॉट्सअपमध्ये जेवढे काही नंबर्स आहेत, आपल्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जेवढे नंबर आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या बीव्हीजीकडे कुठलं तरी प्रोडक्ट किंवा सर्व्हिस अवेलेबल आहे. भारतातली टाटा नंतर मोस्ट इफेक्टिव्ह डायव्हर्सिफाईड कुठली कंपनी असेल तर ती बीव्हीजी इंडिया आहे. किती लोकांना माहिती? इतकं सक्सेसफुल डायव्हर्सिफिकेशन आहे. तर आपल्या मोबाईल कॉन्टॅक्टमध्ये जेवढे बी लोक आहेत हे आपलं टार्गेट मार्केट आहे. पण ते वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी टार्गेट मार्केट असू शकतं, ज्याला सस्पेक्टिंग म्हणतात. सेल्समध्ये असं म्हणतात ज्याला यादी करता येतं त्याच्या कोणी नादी लागत नाही. सस्पेक्टिंगचं काम आहे तुम्हाला तुमच्या संभाव्य ग्राहकांची यादी करता आली पाहिजे. आज सेल्समध्ये जे 98% लोक स्ट्रगल करतात, सेल्सचं नाव ऐकल्यानंतर जे करतात, सर्वात पण ते सस्पेक्टिंग माहिती नाही. सस्पेक्टिंग कसं करायचं
जेव्हा मला शतप्लस हे शब्द कळला, मी रात्री विचार करत होतो की नाही काय करायला पाहिजे. ठीक आहे, माझा वेळ संपलाय, अजून 2 मिनिटं बोलत चालेल सर? हां. तर रात्री विचार करतो काय करायला फक्त. मी म्हटलं अरे 30 ते 40 हजार रुपये आपल्याला एक्स्ट्रा मिळू शकतात, फक्त 15 मिनिटं मला काहीतरी काम करायला लागेल, कारण माझे व्हिडिओ बघतात, माझे दररोजचे मेसेज बघतात. आणि सहज मी त्यांना म्हणलं की किती लोकांना असं वाटतं की तुमची एनर्जी डाऊन झालेली आहे. शतप्लस काय काम करत आहे? प्रतिकार क्षमता वाढवत आहे. प्रतिकार क्षमता कशामुळे कमी होते? तुमची एनर्जी डाऊन झाली म्हणजे प्रतिकार क्षमता होईल. तर 380 आमच्या लोकांचा ग्रुप आहे. काल रात्री माझ्या आत्ता ग्रुपमध्ये मेसेज आला आहे, जवळपास 190 लोकांनी सांगितलं की आम्हाला आमची एनर्जी वाढवायची, तू काय करतोय? त्यांना म्हटलं बीबीजीचं एक शतप्लस नावाचं औषध आहे. आणि हा लाईफ सायन्सच्या टीमसाठी माझा फीडबॅक आहे. तर ते म्हणले फक्त कोरोनामध्ये मिळत होतं, ते आत्ता कुठं मिळत आहे? त्यांना म्हणलं माझ्याकडे उपलब्ध आहे, तुम्हाला कोणाला हवं आहे? ठीक आहे. सो जवळपास 200 लोकांनी माझ्याकडनं बरं हेच ते स्पायनल कॉर्ड इंजुरी झालेला, म्हणजे त्यातला अजून एक रिसर्च असा आहे की भारतातले 90% स्पायनल कॉर्ड इंजुरी झालेले लोक जे आहेत हे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, कारण त्यांना इन्शुरन्स मिळालेला असतो, कुठले तरी ॲडव्हेंचर काम केलेलं असतं. यांना एक वर्षाला 10-15 हजार रुपये खर्च करणं खूप सोपं आहे. आणि फक्त एक शतप्लस जे प्रोडक्ट आहे 200 लोकांनी जर वर्षभर माझ्याकडनं घेतलं तर मी ज्या घरामध्ये राहतो त्या घराचं भाडं जाऊ शकतं. पुष्पा 2चा मूवी जो आहे माझ्या फॅमिलीबरोबर जो आहे, असं मी प्रत्येक आठवड्याला जे आहे ना माझ्या पूर्ण फॅमिलीबरोबर मूवी पाहू शकतो. आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे, मूवीचे 2000 रुपये महत्त्वाचे नाही आहेत, पण मूवीबरोबर आपल्या फॅमिलीबरोबर जो एंटरटेनमेंट मिळते ना ते खूप महत्त्वाचे आहे. दॅट इज द पॉवर ऑफ सस्पेक्टिंग. जसं बीबीजीमध्ये कॉर्पोरेट्स ज्याला म्हणतो आपण, जवळपास ॲक्टिव्ह 1500 कॉर्पोरेट्स आहेत. मी नक्की सांगतो की बीबीजीमध्ये मागच्या 25 वर्षामध्ये कमीत कमी 1.5 लाख लोकांपर्यंत बीबीजी पोहोचलेली असेल. आणि 1.5 लाख कस्टमरचा कॉर्पोरेटचा डेटा बीबीजीकडे असेल. दॅट इज कॉल्ड डेटा हार्वेस्टिंग. तर सस्पेक्टिंग कसं करायचं त्याच्याबद्दल अजून एक 2 मिनिटं बोलणार आहे. नेक्स्ट, आपल्याकडे ॲग्रोचे प्रोडक्ट्स आहेत. ठीक आहे, किती लोकांना वाटतं की आपल्याकडे जे ॲग्रोचे प्रोडक्ट आहे भारतामधले आणि जगामधले सर्वात सर्वोत्कृष्ट प्रोडक्ट्स आहेत? आज तुम्हाला एक डेटा सांगतो, महाराष्ट्रामधल्या 98% मातीचं परीक्षण झालेलं नाही आहे. 68% माती खराब झालेली आहे. कशामुळं? क्षारयुक्त पाणी आहे. आपले प्रोडक्ट्सचे बेनिफिट्स काय आहेत? राईट, ते आपल्या ॲग्रो टीमने आपल्याला ऑलरेडी सांगितलं आहे. पण ॲग्रोचे आपले संभाव्य ग्राहक काय आहेत? किती लोकांना असं वाटतं की कृषी सेवा केंद्र, इथे बसलेल्या किती लोकांच्या ओळखीमध्ये कुणाचं तरी एक कृषी सेवा केंद्र आहे आपल्या गावामध्ये? तुमच्या मोबाईलच्या लिस्टमध्ये त्याला आणू शकता. दॅट इज कॉल्ड सस्पेक्टिंग. इतकी सोपी गोष्ट आहे. वेटर्निटीमध्ये आपल्याकडे जे आहे भाकड गाई जे आहेत, ठीक आहे, त्या परत दूध देण्यासाठी, जे परत फर्टाईल होण्यासाठी, म्हणजे गाईचं जे आहे ज्याला काऊ इन्फर्टिलिटी म्हणतात, काऊ इन्फर्टिलिटी हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. किंवा ज्या गायी आहेत, जे दूध देणाऱ्या गायी आहेत, ठीक आहे, पहिल्या वेताला दुसऱ्या वेतानंतर जे आहे ना दुधाचं प्रमाण कमी होते. पहिल्या वेताला समजा ती गाई जर आहे 15 लिटर दूध देत असेल तर तिसऱ्या वेतापर्यंत येईपर्यंत ती 12 लिटर दूध देते. पण आपलं बीबीजी रजो नावाचं औषध आहे, ते औषध नाही आहे, ते एक पोषण तत्व आहे. ठीक आहे, एक न्यूट्रिशन आहे त्या गाईसाठी. जसं आपल्याला न्यूट्रिशन लागतं खायला, असं ते गाईचं न्यूट्रिशन आहे. किती लोकांना आपल्या बीबीजी रजोबद्दल माहिती आहे? ठीक आहे, जेवढे दूध संकलन, प्रत्येक गावामध्ये दूध डेअरी आहे. किती लोकांना माहिती आहे दूध डेअरी? इथे प्रत्येक जणांनी आता इलेक्शन झालं असेल, कुठेतरी दूध डेअरीला फोन केला असेल, माझ्यासाठी पुण्यात मी राहतोय, मला गावाला इलेक्शनला मतदानाला यायचं, काहीतरी पैसे पाठवून दे, दूध डेअरीला पाठवून देतो. त्याला सांगू शकत नाही की तू ज्या शेतकऱ्यांचं दूध घेतोय ना त्या शेतकऱ्यांचं 2-2, 3-3 लिटर दूध वाढेल दिवसाचं, आमचं बीबीजी रब्जो वापर. ते कसं वापरायचं आहे, पण त्याची लिस्ट तुमच्याकडे असली पाहिजे. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे कमीत कमी 500 ते 1000 लोकांची लिस्ट तयार होऊ शकते. त्यातनं 2 फायदे होतील. काय होईल? तुम्हाला स्वतःला जे काही कन्झम्पशन लागतं ती फ्री ऑफ कॉस्ट होऊ शकतं. दुसरं, याच्यातनं काही नाही म्हटलं तरी 25 ते 30 हजार रुपये महिन्याला तुम्ही कमवू शकता. त्याची लिस्ट तयार करणं हे खूप गरजेचं आहे. तर हे स्पॅनको मॉडेल जे आहे डिटेलमध्ये, याच्यानंतर मग प्रॉस्पेक्टिंग कसं करायचं, मग त्यांना कसं भेटायचं, त्यांना मेसेज कसं करायचं, ज्याला मेसेज बँक म्हणतात, की तुम्हाला मेसेज बँक तयार करता आली. तुम्हाला त्या व्यक्तींना काय मेसेज पाठवायचा आहे, तुम्हाला सारा सेंट्रलाइज सपोर्ट करेल. सेल्स अँड मार्केटिंग जे आहे ना, ही कुठली प्रोडक्ट एखादी गोष्ट विकणे नाही आहे, की आपल्या संभाव्य ग्राहकांच्या काय गरजा आहेत, त्यांच्या काय अडचणी आहेत त्या समजावून घेणे आणि आपल्या बीबीजी मधील कुठलं प्रोडक्ट आहे की त्यांची अडचण सॉल्व्ह करू शकतं किंवा त्यांची गरज भागवू शकतं. हे अतिशय गरज आहे. इथे किती महिला आहेत? महिला हात वरती करतील.
ठीक आहे. प्रत्येक तिसरी महिलेला मासिक पाळीचा प्रॉब्लेम आहे किंवा हार्मोनल डिसऑर्डर आहे, हा रिसर्च सांगतो. त्याचा साईड इफेक्ट काय आहे? 2 साईड इफेक्ट आहेत. लिव्हरचे प्रॉब्लेम्स येत आहेत आणि कॅन्सर होत आहेत. प्रत्येक महिलेच्या जे डोळ्याच्या खाली जे काळं होतं ना, त्याचं एकमेव कारण आहे, एक तर तुमच्या लिव्हरमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा हार्मोनल डिसऑर्डर आहे. अर्चना मॅडम, डॉक्टर मॅडम असतील इथे, ते सांगतील तुम्हाला. तर इथे बसलेल्या प्रत्येक महिला, म्हणजे याच्या अर्थ तुमच्या प्रत्येक कोणत्यामध्ये कुठेतरी बचत गट असेल, तुमचा कुठेतरी साडीचा ग्रुप असेल, कुठेतरी तुमचा काहीतरी वेगळ्या पार्टीज असतात ना लेडीजच्या, किट्टी पार्टीज. मॅडमला माहिती आहे, मॅडम किट्टी पार्टी करतात. बिझनेस सांभाळून खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. तर एक दिवस मॅडम तुमच्याबरोबर नक्कीच मी कॉफी विथ किटी पार्टी प्लॅन करेल. सो हे सर्व जे आहेत याच्यामध्ये जवळपास 40 ते 50% महिलांना बीव्हीजीचे आपले प्रोडक्ट्स काम करू शकतात. तर सस्पेक्टिंग खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला काय करायचं असेल तर जेव्हा आपल्याला एवढी सारी टीम सांगतात की डेटा फिल करा, डेटा फिल करा, तर डेटा का महत्त्वाचा आहे? कारण आत्ता भविष्यातली जर आपल्या प्रत्येकाकडे जर कुठली इक्विटी असेल किंवा समृद्धी किंवा ताकद असेल, तर बँक नोट ही ताकद नाही आहे. फक्त 2च ताकद आहे. एक आहे कस्टमर इक्विटी आणि दुसरा आहे डेटा इक्विटी. ज्या माणसाला 500 ते 1000 लोकांचं कस्टमर किंवा रिलेशनशिप मेंटेन करतात नाही, तो भविष्यात EIच्या जमान्यामध्ये, ठीक आहे, इंडस्ट्रियल इव्हॉल्युशनच्या जमान्यामध्ये टिकू शकत नाही. तर या 2 गोष्टी, सस्पेक्टिंग कसं करायचं त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी मी छोटी गोष्ट सांगितली. जसं मी तुम्हाला माझ्या एक व्हॉट्सअप ग्रुपचं एक्झाम्पल सांगितलं. नेक्स्ट स्टेज जे आहे, असे आपले बाकीचे वेगळे प्रोडक्ट्स आहेत. लाईफ सायन्सबद्दल जे प्रोडक्ट्स आहेत, लाईफ सॅम्पल मी तुम्हाला ऑलरेडी माहिती सांगितली की तुमच्या ओळखीतले जे पेशंट्स आहेत, चला मी ऑलवेज सांगतो की जिसका दिखता है पेट उसके लिए खोलो अपने होठ, बात करो. ठीक आहे. ओबॅसिटी जे आहे ना, ओबॅसिटी जे आहे ज्याला म्हणतात की बिझनेस लँग्वेजमध्ये की इट इज अन इंडिकेटर फॉर द वेलनेस कंपनी, की वेलनेस कंपनीमध्ये, वेलनेस फील्डमध्ये जे काम करतात. कारण ओबेसिटीच्या पाठीमागे जे आहेत ना सारे वेगवेगळे आजार आहेत. कोणाला डायबिटीस आहे, कोणाला शुगर आहे, कोणाला कॅन्सर होणार आहे, कोणाला अजून काहीतरी सांध्याचा प्रॉब्लेम आहे, स्पाईनचा प्रॉब्लेम आहे, सारा प्रॉब्लेम आहे. प्रोडक्टबद्दलचे आपल्या बीव्हीचे सारे प्रोडक्ट जे आहेत, साऱ्यांच्या वेबसाईट्स, आपले यूट्यूब चॅनल, साऱ्यांचा स्टडी करा. तर तुम्ही मला विचारलं तर मला बीव्हीजीबद्दल सर्वात जास्त काय माहिती आहे, तुम्हाला गायकवाड सर कुठला किती मोठा किती व्यवसाय करतात हे मला माहीत नाही, पण बीव्हीजी कुठले प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसमध्ये आहे हे मी तुम्हाला इन डिटेल सांगू शकतो. कारण तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची माहिती असली तरच तुम्ही तुमच्या संभाव्य ग्राहकांना सांगू शकता. आणि ही खूप सोपी पद्धत आहे. त्यानंतर हे असे वेगवेगळे आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत. फूड पार्कबद्दल आपल्याला ऑलरेडी छोले सरांनी सांगितलंय. नेक्स्ट अप्रेंटिसबद्दल आपल्याला प्रमोदजींनी ऑलरेडी सांगितलंय. आपल्याकडे MSMEजमध्ये खूप साऱ्या सर्व्हिसेस अवेलेबल आहेत, त्याच्याबद्दल आपण सांगितलं. नेक्स्ट हे टेक्निक्स मी ऑलरेडी कव्हर केल्यात की सस्पेक्टिंगच्या काय काय टेक्निक आहेत. सर्वात पहिल्यांदा आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपली एक लिस्ट तयार करा. आपल्या ओळखीचे नातेवाईक, ओळखीचे नातेवाईक ना 2 वेळेस फक्त येतात. कार्यक्रमाला जेवायला येतात, दुसरं तुम्ही अडचणीमध्ये असतात, तुमच्याबद्दल चुकीच्या गप्पा मारण्यासाठी असतात. ठीक आहे. पण हार्वर्डमध्ये रिलेशनशिप मार्केटिंग, ज्याला रिलेशनशिप मॉनिटायझेशन म्हणतात, हे मॅनेजमेंट कोर्स शिकवला जातो. मी 12वी पास आहे फक्त बाय द वे, पण मी सारा अभ्यास केला की रिलेशनशिप मार्केटिंग, आपल्या ओळखीतले जेवढे नातेवाईक आहेत त्यांची लिस्ट तयार करा आणि ते कुठल्या प्रोडक्टसाठी संभाव्य ग्राहक असू शकतात एवढीच फक्त माहिती करा. पुढची सारी प्रोसेस ऑटोमॅटिक आहे. सिस्टम त्यासाठी काम करते. भूषण सर आहेत, आता डॉक्टर साहेबांची ओळख झाली. जी IT टीम आहे, सेल्स हा ऑटोमेटेड प्रोसेस आहे, ज्याला सिम्बॉटिक रिलेशनशिप म्हणतात. त्यासाठी तुम्हाला एफर्ट घेण्याची गरज नाही. एकच एफर्ट आहे सेल्समध्ये, तुम्हाला संभाव्य ग्राहकांची लिस्ट करता आली पाहिजे. नेक्स्ट त्यानंतर स्टेज 2 जे आहे, मग यांना क्वालिफाय कसं करायचं. तर क्वालिफाय करण्यासाठी तुम्हाला मी डिटेल सांगेल की प्रॉस्पेक्टिंग तुम्हाला क्वालिफाय करता आलं पाहिजे. कॉलेजमध्ये असताना, राईट, शाळेमध्ये असताना मला तर काही कॉलेज करायला संधी नाही मिळाली, पण मी जेव्हा 11वी 12वीला होतो तेव्हा मला मुली वर्गातल्या माझ्या ज्या 3-4 मुली आवडत होत्या. पण क्वालिफाय कशी करायची, ज्याच्या मुलीबरोबर मी लग्न करू शकतो. तर माझे काका पण तू उद्योगी व्यक्ती आहे, तर मी 21व्या वर्षी माझं लग्न करून टाकलं होतं. तुम्ही क्वालिफाय असलं पाहिजे. तर मला क्वालिफिकेशनचा प्रश्न विचारला होता की माझे सारे मावस भाऊ जे आहेत ना त्यांनी 25, 27, 28, 30 वर्षी लग्न केलं का. सेट झाल्यानंतर लग्न करतो. मला गावाकडं शेट म्हणजे आमच्या गावाच्या दुकानदार त्याला शेट म्हणायचो. तर मी काकांना विचारतो सेट होण्यासाठी काय करायला लागेल. ते म्हणले पैसे कमवायला पाहिजे, स्वतःचं घर पाहिजे. मी 21व्या वर्षी तयार करून ठेवलं होतं. तसं तुमच्या प्रोडक्टसाठी कोण क्वालिफाय आहे हे तुम्ही ठरवायचं. सेल्स हा चॉईसचा बिझनेस आहे, फोर्सचा बिझनेस नाही आहे. ग्राहकाला तुम्हाला चॉईस देता आलं, तुम्हाला कुठल्या ग्राहकांबरोबर काम करायचं आहे, कुठल्याबरोबर काम करायचं, सर्वांबरोबर काम नाही करायचं. हे प्रॉस्पेक्टिंगमध्ये आपण डिटेल शिकवणार आहोत. नेक्स्ट मग त्यांना भेटायचं कसं, अप्रोच कसं करायचं, ही तिसरी स्टेप आहे स्पॅनकोमधली. त्याच्यावरती आपण डिटेल, स्पॅनकोम मला समजण्यासाठी कमीत कमी 2 वर्ष लागले होते.
पण मी 6 महिने जे आहे ऑनलाईन सारे त्याचं रेकॉर्डिंग करतो आहे आत्ता, ऑनलाईन शिकवणार आहे. BBJ हाऊस आपलं चिंचवडचं जे ओल्ड ऑफिस हेड ऑफिस होतं तिथे मी आता फुल टाईम बसतोय. सकाळी 10 ते रात्री तुम्हाला 11 वाजेपर्यंत मी अवेलेबल होईल. ठीक आहे. माझं फुल टाईम एकच काम आहे की मला महाराष्ट्रामध्ये 5,000 असे युवक तयार करायचे आहेत की ज्यांचं जे काही स्वतःचं काम करतायत त्याच्या व्यतिरिक्त ते महिन्याला 25,000 ते 50,000 रुपये कसे कमवू शकतात. आणि ते अतिशय सहज आहे. तरच ती आर्थिक उन्नती आपण विचार करू शकतो. संकल्प सिद्धीतून संकल्प साकार करायचा असेल, कारण संकल्प सिद्धी याच्या पाठीमागं किती मोठं काम केलं हे फक्त गायकवाड सरांनाच माहिती आहे. आणि गायकवाड सरांचा संकल्प आहे की BVG परिवारातला प्रत्येक व्यक्ती हा संपन्न असला पाहिजे. आणि त्या संपन्नतेसाठी ठीक आहे, जर आपण 300 ते 500 लोकांची जर लिस्ट करणार असेल तर मी तुम्हाला प्रॉमिस करतो ॲज अन अक्षय सरोदे, ॲज अ BVG परिवारातला एक छोटा व्यक्ती म्हणून की प्रत्येक जण जो आहे 25,000 ते 30,000 रुपये अर्निंग करू शकतो. तर किती लोकांना असं वाटतं की नाही मला खरंच पॅनको ही सोपी पद्धत जी आहे ना, एक मला लिस्ट बिल्डिंग शिकायचं आहे. ठीक आहे. आणि अक्षयला कधीतरी जाऊन जे आहे ना चहा पाण्यावरती भेटायचं आहे, ऑनलाईन असेल किंवा फिजिकली असेल, आणि महिन्याचे 25,000 ते 50,000 रुपये असेल तर एकदम मनापासून हातवरती करा. प्रत्येक जण इथे पुढच्या 6 महिन्यामध्ये 25,000-30,000 रुपये कमवू शकतो, मी तुम्हाला नक्की सांगतो. ठीक आहे. किती लोकांना असं वाटतं की एवढं सर ऐकल्यानंतर अक्षयला एकदा भेटायला पाहिजे, अक्षयला भेटायला पाहिजे ना एकदा. दॅट इज कॉल्ड अप्रोच. मी काय केलं मागच्या 2 मिनिटामध्ये जे आहे ना, मागच्या 15 मिनिटामध्ये मी स्वतःचं सस्पेक्टिंग केलं की माझे पोटेन्शियल असोसिएट्स आहेत, त्यांना मी एक माझा मेसेज पास केला. नेक्स्ट 4थी स्टेप जे आहे त्याला नेगोशिएशन, वाटाघाटी म्हणतो. ठीक आहे. तर नेगोशिएशन आपल्याला वाटाघाटी जमल्या पाहिजेत. ठीक आहे. आज भावाभावामध्ये भांडणं होतात, बहिणी भांडण्यामध्ये काय होत आहेत, कारण वाटाघाटीमधलं सर्वात मोठं हत्यार असेल ज्याला इंग्रजीमध्ये जॉयफुल लिस्निंग म्हणतात, आनंदाने दुसऱ्यांना ऐकणे. आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या कार्यक्रमाला जात असतो, वेगवेगळे कार्यक्रम अटेंड करत असतो, पण आपण ते पॅसिव्हली ऐकतो, आनंदाने ऐकत नाहीये. किती लोकांना असं वाटतं, 3 Idiot मूवी पाहिला तर किती लोकांना असं वाटतं की आजचा कार्यक्रम जो आहे माझ्या घरामध्ये 25,000 ते 30,000 रुपये घेऊन येऊ शकतो, आमच्या घरामध्ये माझ्या ओळखीचे जे लोक आहेत त्यांचं आरोग्य ठीक करू शकतो, माझे जे शेतकरी बांधव आहेत जे आज रडतायत, जे आत्महत्या करतायत, त्यांचं उत्पादन वाढू शकतं. मी जेव्हा मागच्या आठवड्यामध्ये गायकवाड सरांना भेटलो होतो आम्ही एका कार्यक्रमासाठी, ते म्हणले की ॲव्हरेज शेतकरी आपल्या महाराष्ट्रातला जो आहे तो 15 ते 20 टन उत्पादन करतो टोमॅटोचं, पण आपले औषधं वापरल्यानंतर आणि आपला सल्ला घेतल्यानंतर तो महिन्याला टोमॅटोचं एकरी उत्पादन जे आहे ते 80 ते 100 टन करतोय. जर ॲव्हरेज 15 ते 20 रुपये किलो जर टोमॅटो विकला जात असेल तर 15 ते 20 लाख रुपयाचं एक शेतकरी एकरी उत्पादन घेऊ शकतो. त्यासाठी खर्च किती आहे, 15-20 हजार रुपये. आणि महाराष्ट्रात शेतकरी गरीब नाही आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या ज्या फाउंडर्स होत्या, ठीक आहे, त्यांचं एक स्टेटमेंट होतं की भारतामधली काय परिस्थिती आहे, भारत हा गरीब देश नाही आहे पण वेल्थ ॲक्युमुलेशनमुळे ओळखला गेला आहे. आणि BVG ही एकमेव कंपनी आहे ज्यांच्या मी आत्ता खूप साऱ्या कंपन्यांना भेटतो की त्यांचा रिसर्च करतो की वेल्थ डिस्ट्रीब्युशनमध्ये काम करते आहे. आजपर्यंत मी असे कुठले फाउंडर किंवा चेअरमॅन पाहिले नाही की जे आपल्या सहकाऱ्यांना सक्षम करायचं आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी काहीतरी ट्रेनिंग प्लॅन करायचे आणि त्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे. आणि ती करायची असेल तर आपल्याला आपलं काहीतरी स्वतःचं योगदान देणं गरजेचं आहे. ठीक आहे. ह्याला असं नेगोशिएशन असं म्हणतात. नेक्स्ट आणि लास्ट क्लोज. याच्यामध्ये फक्त एकच सिक्रेट सांगतो. सर्वात महत्त्वाचा सल्ला जो आहे सेल्समधला किंवा आयुष्यामधला, प्रत्येक व्यक्तीला झाला पाहिजे की आत्ता सुरू कर, उशीर करू नकोस. उशीर करू नकोस हे सांगणं म्हणजे क्लोजिंग करणे, एकदम मराठी भाषेमध्ये. नाही तर पाहू करू, आज करू, उद्या करू, असं होत नाही. ठीक आहे. खूप सोपं एक्झाम्पल आहे. मी एक दिवस पुण्यावरनं मुंबईला जात होतो. सकाळी 6:30ची ट्रेन होती. मी 6:30 वाजता तिथेच्या आधी 10 मिनटं पोहोचलो. तिथं तिथं रेल्वे स्टेशनवरती ना ते वजन मोजायचं मशीन आहे, माहिती किती लोकांना? वजन मोजायचं मशीन आहे. तिथं मी माझं वजन केलं. ते वजन केल्यानंतर त्याच्यातून एक कार्ड बाहेर आलं. त्याच्यावर लिहिलं होतं तुझं वजन 68 किलो आहे आणि आप पूर्ण से बॉम्बे जाने वाले. आणि मला या मशीनला कसं काय माहिती मी जाणार आहे बॉम्बेला? मी गडबडलो, नवीन होतो स्टेशनवरती. मी आतमध्ये गेलो, फ्रेश झालो, चेहरा बिरा चेंज केला, म्हणलं माझा फोटो कसं काय ना काय कळला. परत आलो, परत वजन केलं, परत दिलं, मतलब आपका वेट जो है 68 kg है, आप आने वाले 5 मिनट में पुणे से बॉम्बे जाने वाले हैं. बोले इनको कैसे पता हो रहा है मेरे बारे में, मेरे पीछे कोई डिटेक्टिव तो नहीं लगा है. परत 5 मिनिटांनी मी आतमध्ये गेलो, फ्रेश आलो. मी म्हणलं काहीतरी चेक करूया, शेजाऱ्याला ओळखून आलं, म्हणजे हे मशीन असं कसं काय माझ्याबद्दल माहिती आहे. परत वजन केलं, परत 1 रुपया टाकून ते झालं, आपका वेट 68 kg है, आप पुणे से बॉम्बे जाने वाले थे, गाड़ी अभी चली गई है, दुनिया आपके लिए रुकती नहीं. क्लोजिंग शिकायलाच लागेल. कुठला व्यवहार तुम्हाला परफेक्ट करता आला पाहिजे. ठीक आहे.
संत गाडगे महाराजांचं उद्गार आहे, तुम्ही जे सुरू करता ते तुम्हाला कंप्लीट करता आलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड क्लोजिंग. जर तुमच्या मनामध्ये हा विचार आला असेल की मला एक्स्ट्रा 25 ते 30,000 रुपये करायचे असतील तर त्याचं क्लोजिंग होणं खूप गरजेचं आहे. तसं जर तुमच्या ओळखीमध्ये कोणतरी डायबेटिक पेशंट असेल तर त्याला आपलं डायबेटिकचं जे औषध आहे त्याच्यापर्यंत पोहोचणं त्याला क्लोजिंग म्हणतात. नाही तर उशीर होतं. जग तुमच्यासाठी थांबत नाही. ठीक आहे. बीव्हीजी जे आहे, बीव्हीजी परिवार मोठा होत राहणार आहेत. खूप एक्स्ट्राऑर्डनरी लोक त्यांच्याबरोबर जोडले जाणार आहेत. 1 लाख लोकांपासून आपण 10 लाख लोकांपर्यंत करणार आहेत प्रत्येक कंपनीत. तुम्ही तिथे कुठे आहात? दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप छान उदाहरण आहे. एक वाक्य आहे, आपला आपण करावा विचारात तळवाया भवसिंधू अपार. तुम्ही जो पण स्वतःचा विचार करत नाही तोपर्यंत देशाचा विचार होऊ शकत नाही, कंपनीचा विचार होऊ शकत नाही. आणि महात्मा गांधींनी सांगितलं, जो भारतीय व्यक्ती स्वतःचा विचार करतो त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म आहे भारत, आणि जो बीव्हीजी परिवारातला व्यक्ती स्वतःचा विचार करतो त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म आहे भारत विकास ग्रुप. दॅट इज फॉर क्लोजिंग. नेक्स्ट. सो आपल्याला विकायचं नाही आहे, क्लोजिंग करायचं आहे. ठीक आहे. कुठल्याही क्लोजिंग जे आहे ती तुमच्या आयुष्यातली नवीन सुरुवात असू शकते. माझ्या आयुष्यामध्ये माझे 4 पाय निघून गेले, 2 पाय निघून गेले, पण माझं काही काम थांबलं नाही आहे. का? कारण मला स्पॅनको माहिती होतं. आजपर्यंत मी जवळपास 1800 कोटी रुपयाचा व्यवहार केला आहे सर. कॉन्ट्रॅक्ट साईन केलेत आणि ते फक्त स्पॅनकोमुळे. माझं ॲक्सिडेंट झाला तेव्हा 7 कोटीचं नुकसान होतं, 90% बॉडी घुसली होती. 7 कोटीचं नुकसान मी कंप्लीट करून आलो. फक्त आता 12-13 लाख रुपयाचं लोन राहिलं असेल माझ्यावरती. आणि माझा करिअर, माझा परिवार जो चालला आहे आत्ता, माझं सारं नुकसान झाल्यानंतर हे फक्त स्पॅनको ही पद्धत माझ्याकडे होती. तो एक प्लॅटफॉर्म होता आणि लोक मला भेटत गेले. मला अजूनही आठवतं, मी हसतोय. मला कोविडच्या आधी मी सरांना एक दिवस भेटलो होतो. सरांना सांगितलं होतं की सर कंपनी 15,000 कोटी घेऊन जाण्याची माझी जबाबदारी. सर म्हणले हा वेळा झाला आहे वाटतं. सर मला बाहेर सोडवायला आले होते. का? सस्पेक्टिंग पोटेन्शियल ग्राहक की 3,000 कोटीची कंपनी 15,000 कोटीला घेऊ शकतो हे तुमच्या माइंडमध्ये असलं पाहिजे. कुठली खूप तुमच्या मनामध्ये परंतु नसला पाहिजे. तर स्पॅनको ही खूप सोपी आणि पॉवरफुल पद्धती आहे. मी सर्वांना सांगेल की स्पॅनकोबद्दल अभ्यास करा. यूट्यूबवरती असंख्य व्हिडिओ अवेलेबल आहेत. पण त्याला इम्प्लिमेंट कसं करायचं आहे, त्याचा सिस्टमॅटिक आपण प्लॅन CRM पण करतोय, त्याची टेक्नॉलॉजी आपण बिल्ड करतोय, त्याच्याबद्दल घाटे सर आपल्याला माहिती करतील. आणि पुन्हा एकदा मॅनेजमेंटच्या स्पेशली घाटे सरांचं माफी मागतो कारण मी थोडा जास्त वेळ घेतला, पण मी थोडा एक्सायटेड झालो होतो. पहिलाच वेळ होता आणि मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद सर.